10 वर्ष लहान पुतण्यावर काकूचं प्रेम जडलं आणि कुटुंबियांनी विरोध करताच तिने हादरवणारं कृत्य केलं. काय आहे नेमकं प्रकरण ते जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उत्तर प्रदेशच्या गोंडा येथून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. इथे एका महिलेचं आपल्याच पुतण्यावर प्रेम होतं. हे प्रेम मिळवण्यासाठी तिने सगळे प्रयत्न केले, पण यश मिळालं नाही. मात्र जेव्हा तिला हे प्रेम जिंकता आलं नाही तेव्हा तिने अतिशय धक्कादायक पाऊल उचललं. मिळालेल्या माहितीनुसार इथे या थोक परिसरात 32 वर्षीय विधवा महिला तिच्या 2 मुलांसह सासरच्या घरी राहत होती. महिलेचा 22 वर्षाचा पुतण्या रवींद्र कुमारही याच घरात राहत होता. दोघांमध्ये प्रेम संबंध सुरू झाले. महिलेला 8 वर्षाचा मुलगा आणि 3 वर्षांची मुलगी आहे. मात्र ती आपल्या पुतण्याच्या प्रेमात इतकी आंधळी झाली की तिला कुटुंब आणि समाजासोबतच मुलांचीही पर्वा नव्हती. पुतण्या आणि काकूचं हे विचित्र प्रेम कुणालाही मान्य नव्हतं आणि त्यामुळेच घरच्यांनी या गोष्टीला विरोध केला. रवींद्रच्या आईवडिलांना त्याचं दुसरीकडे लग्न करायचं होतं. मात्र महिलेला तिच्या प्रियकराचं दुसऱ्या कोणाशी लग्न झालेलं पाहायचं नव्हतं. पुतण्याही लग्नाला विरोध करत होता. काकू आणि पुतण्याला समाज आणि कुटुंबाचा विरोध सहन झाला नाही. अखेर दोघांनी रेल्वेसमोर उडी मारून जीवन संपवल्याचं पोलिसांनी सांगितलं. कठोवा रेल्वे क्रॉसिंगजवळ ही घटना घडली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.